नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर श्री कुकिंग रेसिपीमध्ये आज बनणार आहे अख्खा मसूरची आमटी. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी अख्खा मसूर घेतलाय, ते असं शिजवून घेतलाय. तर अख्खा मसूरची आमटी करण्यासाठी इथे मी एक वाटण तयार करणार आहे. तर चला बघूया. आमटीसाठी वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलाय, तो असं बारीक चिरून घेतलाय. तर आता इथे माझा एक कांदा चिरून झाला आहे. तर आता कढईमध्ये तो मी भाजून घेणार आहे. कांदा भाजून घेताना त्यामध्ये 2 चमचे तेलाचा वापर करणार आहे. तर आता इथे कांदा भाजताना मी इथे 2 चमचे तेल वापरलंय. आता कांदा भाजताना त्यामध्ये मी 1 चमचा अख्खे धने, बारीक कट केलेली 1 इंच अद्रक आणि भाजून घेतलेला सुकं खोबरं वापरणार आहे. ते सुद्धा मी कांद्यासोबत परतून घेणार आहे. तर इथे आता हे व्यवस्थित भाजून झाले. तर हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. तर बघा इथे वाटण तयार झालं आहे. आता आमटी तयार करून घेऊया. इथे कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकले आहे. मोहरी आणि जिरे व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही कढीपत्त्याची पाने टाकले आहेत. त्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे घरगुती काळा मसाला आणि 1.5 चमचा घरगुती लाल तिखट. तुम्ही इथं काश्मीरी मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. मी इथे कोणताही बाहेरच्या मसाल्याचा वापर करणार नाही आहे. आणि जे आपण वाटण तयार करून घेतले ते सुद्धा त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. तर बघा इथं वाटणाला थोडंसं तेल सुटले. आता हे वाटण करपू नये त्यामुळे आपल्याला त्यामध्ये 1 पळी गरम केलेलं पाणी टाकायचं. आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. 1-2 मिनिटात वाटण व्यवस्थित तयार होतंय. त्याला मस्त तेल सुटते. त्यामध्ये आपण जे अख्खा मसूर शिजवून घेतलाय तो पाण्यासहित टाकणार आहोत. आणि तुम्हाला आमटी किती पातळ करायची त्यानुसार तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा. आता इथे मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि घरगुती गरम मसाला 1 चमचा घरगुती गरम मसाला टाकून आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित आमटी शिजवून घ्यायची आहे. तर बघा इथे आमटी रेडी झाली आहे. तर त्यामध्ये मी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तर बघा किती सुंदर अशी आमटी तयार झाली आहे. त्यावर मस्त अशी तरी आली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.